मला किती भाव मिळतो इथे अशा या लोकांकडनं. इथे बघा हे असे मी गाडी चालवते आणि इतका ओ गॉड प्लीज. आता ते पाणी टाकणार आहे मुद्दामून हे तुम्हाला दाखवलं की आम्ही ही इज्जत काढतोय. ते आधीच सांगते. आणि हा माहितीये ना तुम्हाला मेंटल जो की काय आणि दादा यार प्लीज सॉरी दादा नाही हा कोण आहे काय माहित नाही. किती भाव मिळतोय यार. असे माझे काय फॅन्स आहेत हे लोक. ओ गॉड ओके. हे असे रोस्ट करणारे असतात ना काही लोक जे जळतात तुमच्यावर तुमच्या सक्सेसवर. हे त्यातल्या हा एक आहे. तो पहिल्या नंबरवर आहे आणि दुसरी आहे आणि सपोर्टला आहे म्हणून त्यांचं चालू आहे. असे पाणी टाकतात तुमचे फोटो जाळतात तसले ते. पहिलं आहे काळ्या आणि स्वतःच घाण झालेली ते नाही सांगणार. हे जे आता शर्टवर इतकी घाण लागलेली कोणाची बघा तुमचे सपोर्टर सांगताय काय होतं. मी फक्त घाण बोलले तिने डायरेक्ट मेन्शन केलं काय होतं बघा. आता मी सॅड मीम टाकणार नाही मी डायरेक्ट त्याचा आणि हे बघा आणि यश भैया हाय मन हाय मन. काहीच आम्ही आता आलोय पेरूच्या वाडीला. काही यश भैयाचं लग्न आहे आता म्हणून त्याला चिडवतायत हे सगळे ऍक्च्युली. आली पण आईच्या सोबत आहे मनी. येड्यात काढताय गाईज आता शाने. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ऍक्च्युली मी हा ब्लॉग चालू नाही केलाय पण त्याच्या आधी मी खूप काही गोष्टी दाखवते तुम्हाला. पण या आम्ही आता सगळेजण आलो आहोत पेरूच्या वाडीला मिसळ खायला ऑब्विसली. आणि सगळे थोडंसं फिरणार पण आहे. अन्न त्या दोघांना एकट्याला पाठवत आहेत फिरायला. आणि हे शाने आणि मम्मी चल ना तुला नाही जायचंय ना. मम्मी लाईक कन्फ्युज. मग बस ना शांत. केलेला आहे काय झालं काय झालं होतं टरकला. अन्नाची भाषा ही काहीच टरकला इतकी घाण. आणि या पेरूची वाडी इथं आलोय ऍक्च्युली आम्ही आधी पहिले पण माट्यासोबतच आलोय आम्ही. तो व्लॉग घेतलाय का आणि दादा पेरूच्या वाडीचा. हे बघा यांचे शिवले सिया ऐक आपण तो व्लॉग घेतलाय ना पेरूच्या वाडीला आलेलो तेव्हा. हो घेतलाय तो मी व्लॉग इथं पिन करेल. बाई मला वाटलं काय होतं रिनोव्हेट करतात बघा हे सगळं. आधी असं नव्हतं ऍक्च्युली खूप वेगळं. आणि बघा करण्याचा प्रयत्न केलाय जिथे बोट पण आहे. आणि मला कॉपीराइट येणार आहे खूप घाणवाला. हे बघा हे असे बोट्स ते आहे. वो नाईस. सो मी पण आता खूप दिवसानंतर आली इकडे. तर तुम्हाला दाखवते मी काय नवीन काय झालंय काही चेंजेस आहे सायरा जेवायसोबत. सो आम्ही आता बघू. सो इकडे सायराज तुला फोटो काढायचा आहे का शोधत नाहीये आपण एक्सप्लोअर करतो ही जागा थोडी. आणि हा पिक्चर खूप लोक मला रिकमेंड करतात 3 पायांचा घोडा बघ म्हणून. भाडीपा मूवी भाडीपाचं प्रोडक्शन आहे गेस त्यांचं. हे बघा इथून पेरूची वाडी काय हे बोटिंगसाठी आहे. म्हणजे ते असे झोके ते आहे. मस्त वाटतोय ना बोर्ड हा एकदम. आणि या इथून आहे काय हा आधीचे असेच असायचे नेहमी माहितीये का.
आम्ही एक्सपोज हो गए दोनों बोलायला काढा काढा आणि ते बघा या दोघी या दोघींचा वेगळंच काहीतरी. भाई तुम दोनों के बीच में आ रहे हो, शर्म करो थोड़ी. फोटो काढतो. परिधी हाय म्हण गाईस. परिधी हाय व्लॉग नाही गाईस, ही आहे ती परिधी नाही का, मी तुम्हाला म्हटले होते की तिला मी आणेल. तुझं थँक्यू गाईज म्हण पटकन. तसं असं नाही, असं नाही. कसं केलं होतं तू? थँक्यू गाईज. काय म्हणता तुम्ही असं विचार ना त्यांना काय म्हणता ते. तुझं गाणं लागलंय बॅकग्राऊंडला. चल तिकडे. गाईज हे सगळे स्कूल पिकनिक आली वाटते ह्या लोकांची. तुझी कुठे जाते सांग? काही बावडसारखी बोलते ही पुण्यालाच. गाईज हे बघा या ओ चिल्ड्रन्स डे ना. हा बरोबर, आज चिल्ड्रन्स डे आणि चिल्ड्रन्स ओके यांना दिलंय वही शानी. काय ओके बस मुलांना त्रास देते गाईजी शानी. आणि ते काय चल ना मग जाऊ. फोटो काढ ना आमच्या सगळ्यांचा. हे बाई जे एक फोटोच वेगळंच आहे. काय हा थांब. कधी लोकांचं वेगळंच चाललंय काहीतरी. तिथे जम्पिंग आहे, जम्पिंग साठी तिथे सगळे. आणि मस्त चिल्लर गँग आहे इथे आज चिल्ड्रन्स डे मुळे. काहीच ये देखो इथे VR सारखं पण आहे. कॉन्टेंट दे आम्हाला, कॉन्टेंट दे आम्हाला. अरे नाही गाईज हे बघा फोटो काढतात आमच्या सगळ्यांचे. आणि हे बघा हे आणि गर्दी बघा आणि मोठे त्याचे स्ट्रगल्स फोटोसाठी. बघा फुटेज खाणाऱ्या आणि वैद्यनाथजी आपल्याला माहितीच आहे तुम्हाला. आणि नरवाजी वा काय ह्याच्यावर बसले बाई पोज देत आहे. बघा यांचा फोटो काढते. नरवाजी फुल असा हात ठेवून बसली. ते कपल्स बसतात असं. भगवान क्या जुलूम है भाई, तोडताल तुम्ही. डेंजर आहे. सॉरी म्हण काहीच. मी त्याला नुसती सॉरी म्हणायला लावते साईराजला. रिझन काही नाहीये, त्यांनी काही केलंय का तर काहीच नाही. त्याला असं मुद्दाम ते चिडवणं. आणि हे बघा पेरूच्या वाडीमध्ये ना पेरूची ही बाग आहे ऍक्च्युली. त्याच्यामध्ये त्यांनी मिसळ आणि ते सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे ना पेरूची आईस्क्रीम ते सुद्धा मिळतात ह्या सगळ्या गोष्टी. आता इथे सगळं इतका केऑस आहे बिकॉज ऑफ चिल्ड्रन्स डे. आणि सगळं हे रिनोव्हेट करतात म्हणून पण सगळं हे चालू आहे असं. आणि यांना बोटिंग काय करायची मला कळतच नाही. आणि मला कॉपीराईट आहे म्हणून मी काय बोलत नाही जास्त. बाई दाखवलेलं ना ते बोटिंग साठी पण आहे. सो ते हे आणि मला वाटलेलं हे बंद आहे पण यांची हे करून घेत आहे ती पण मजा मस्त. आणि बाई कुठे बसली आहे काय वैजाची यार. बाई तू पण बसणार आहे का सेकंड बॅचला? ही हा ही पण जाणार आहे ना? जायचं आहे बाई तुला असं उचलून ठेवू पटकन. तुला विचारणार नाहीये का पाऊस? फुटेज दे तुम्हाला पटकन. आणि म्हणाली दीदी काहीच ही नवीन कॅरेक्टर आहे आपल्या ब्लॉग साठी. हाय मन पटकन. ही यश भैयाची बाई. हा ही वहिनी पण आहे आता आमची यश भैयाची बाईक ही. आणि हा यश भैया आहे. फुटेज दे यश भैया आम्हाला थोडस. सकाळी हा
गाईज आपल्याला यश भैया कॉन्टेंट देतोय. हा बोल. मला असं वाटतं इथं मिसळ कमी आणि बाकीचा बिझनेस जास्त आहे. हो मिसळ आता मिसळची टेस्ट खाल्ल्यावर कळणार आहे. पण आहे तशी आहे का तर बिझनेस मॉडेलच दिसतोय मला. खरंच आहे. मुलांसाठी वेगवेगळे हो झोन पण दिले आणि परत पेरूची आईस्क्रीम, पेरूचा चहा, वेगवेगळा पेरूचा चहा चहा पण आहे. बाई आईस्क्रीम आहे फक्त. हा एक वेगळा प्रकार आहे. आम्ही ऐकलाय तो पेरूचा चहा. आता आपण ट्राय करूया. चॅलेंज ओके. आणि काय दादा किती पर्यंत केलं तर त्याला 500 रुपये भेटेल आणि एंट्री फी फक्त 100. ओ दिस इज बिझनेस. कौतुक. हा आणि तो गाडीवाला आपल्याला फ्लेक्स करून दाखवत होता. हा तेरे दिखा अभी साले. व्हेरी गुड व्हेरी गुड. उभा येतो आणि मग नंतर चेअर काढतील ते. हो लटकला कॉन्टेंट साठी. तो हे नाही करणार. मग तुला त्याच्याने हे होईल. व्हेरी गुड. अरे काय आता पडतो का काय. कमॉन ओ कमॉन अरे काय यू कॅन डू इट. हा करेल गाईज वाटतंय. ओ शिट. करतोय लगेच. 40 सेकंड बाकी होते आणि 40 सेकंड यार. क्या यार हे असं झालं मध्ये. बाई ट्रिप चालली आता. बिचारे किती क्यूट वाटतात ते छोटे. आता बघूया हे उतरता कसे. हेच वाटलं होतं मला. धरलेलं आहे त्यांची सेकंड बॅच. मी बने जाते. काय हे काय करायचं वापस आने वाली. गाईज ह्याच्या शर्ट हा आता फ्लेक्स करत होता जाराचा घालून. आणि काय झालेलं सकाळी आत्ता काय झालेलं त्याच्या शर्ट वर जाराच्या एवढा महागड्या शर्ट वर. महागडा नाहीये ऍक्च्युली. पिजननी काय केलं आता सांग. जसं वैभवी म्हणलेली वैभवी जाराचा शर्ट आहे हा जाराचा. आणि पिजननी काय केलंय मस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि काय लेंडोक म्हणतात जास्त होतं त्याला हवं. लेंडोक पडलंय आणि जाराचा शर्ट. बघितलं कुठे. किधर जा रहे समझ रहा है ना तू. और मेरे को मत बोल. तू यहाँ पे ला ध्यान दे. यहाँ पे समझ रहे हो. हे दुसरं तरी काही नाही. खरंच रडते का बघू दे मला. पहिले रडणं बघू दे. रडणं बघू दे परिधी तुझं. कट नाही केलंय खरंच तसा काढलाय फोटो. दाखव यांना फोटो दाखव. गाईज हे बघा हा फोटो आता आम्ही काढला. त्याच्यामधून आम्ही परिधीला कट केलेलं आणि त्यामुळे ती आता रडतीये. खूप छान आहे खूप छान आहे. हे बघ आणि हे बघ हाच फोटो आहे. बघ हा फोटो. परिधी गॉट स्कॅम. एवढं परिधी काही नाही झालंय. हा तो ब्लॉग मध्ये पण ती अशीच रडलेली. काय ग चिल्ड्रन्स डेला अशी करते तिला.
सॉरी 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 चिल्ड्रन्स डेला रडवतंय. तुला म्हणते चिल्ड्रन. चिल्ड्रन्स डेला रडत आहे मला. सॉरी परिधी. सॉरी. अबे साले. हे घे. अरे थांब मम्मी परिधीला खायची. थांबा परिधी आहे का जिलेबी खा. हॅपी चिल्ड्रन्स डे. चॉकलेट मामाने चॉकलेट. हॅपी चिल्ड्रन्स डे. एक सगळ्यांनी एकच. काय म्हणली. तिला चॉकलेट दिले आता सगळ्यांनी काही आणि सगळे सेम. दाखव कोणते. आणि मम्मी सारखी आता ती तिला रडतीये. सेम टू सेम सगळे. हे बघा एवढे चॉकलेट मिळाले पण सेम 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 गाईज. हे बघा एवढं सगळ्यांचे मिसळ आलेत गाईज. ही भाकरी माझी आहे इथे. येस. आणि आम्ही आता शॉर्ट पण ट्राय केला. चांगला होता ना तो शॉर्ट. पेरूचा शॉर्ट. हे आता नीट झाली ही शाणी. आणि आता म्हणजे मिसळ आलेत. गाईज हे सगळे आता आईस्क्रीम खात आहे. मसाला आहे त्याच्यासोबत. कशी आहे आणि मिसळ कशी होती. चांगली होती का. तुला कशी वाटली. चांगली होती. मम्मी कशी होती. ननू मिसळ कशी होती. म्हणजे मिसळ बरोबर भाकरी मिळाली म्हणून छान वाटलं. छान वाटली. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्की पेरूच्या वाडीची मिसळ खायला नक्की यावे. ओके. सो गाईज आमचं सगळ्यांचं झालंय. आम्ही आता निघतोय घरी जायला. आणि चांगली होती मिसळ. म्हणजे ते काय ते विठ्ठलापेक्षा तर ही बरीच होती. नक्कीच बरी होती टेस्ट वाईज आणि सगळं. आणि ॲम्बियन्स पण चांगला आहे. बरं आहे म्हणजे आता ते रिनोव्हेट करतायत म्हणून. पण बघू आता थोडं नवीन झाल्यानंतर अजून चांगलं करतीलच ते. सो येस दॅट्स फॉर इट गाईज आय गेस. मी हा ब्लॉग इथं सेंड करते. आणि बघू संध्याकाळी कुठे गेलो तर आम्ही परत एकदा ब्लॉग घेईल. तो दुसरा असेल कदाचित ब्लॉग माझा. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स. बी स्ट्रॉंग. डू स्माइल अँड फील द वाइब्स.